नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिटी 2026 मध्ये फॉर्म भरत असताना लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 अर्थात भाषा 1 आणि भाषा 2 कोणता भाषाचा पेपर निवडावा हा जर तुमचा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या महत्त्वाचे 4 निकष. तुम्हाला कोणती भाषा निवडायची आहे हा जर प्रश्न असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवा आणि त्यांनाही समजून सांगा की कोणता भाषेचा पेपर तुम्ही पहिला आणि दुसरा निवडावा. ओके, वन बाय वन बघूया. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस इथे अनाऊन्स केलेल्या आहे. दोन्ही बॅचमध्ये एकच फरक आहे की रेकॉर्ड बॅचमध्ये तुम्हाला हवा तो सब्जेक्ट हवा तो टॉपिक डायरेक्ट जाऊन तुम्ही कितीही वेळेस बघू शकतात आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचमध्ये जे लेक्चर झालं ते रेकॉर्ड होऊन जातं आणि तेही लेक्चर तुम्ही हवं तेव्हा किती वेळेस बघू शकतात. सो अशा दोन्ही बॅचेस त्यात कॉमन काय आहे, फॅकल्टी तीच आहे दोन्ही ठिकाणी, त्यांचे शिकवलेले टॉपिक पण सारखेच आहे. इथे टेस्ट सिरीज आहे, इथे टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, PDF स्वरूपातले नोट्स पण अवेलेबल असणार आहेत. दोन्ही बॅचची फी पण सारखीच 1599 आहे. जर तुम्ही आमचे एक स्टुडंट असाल ज्यांनी टेट, TET, CTT, केंद्र प्रमुख यासारख्या बॅचेस घेतल्या असेल तर त्याच मोबाईलवरनं तुम्ही ह्या जर बॅचेस घेतल्या तर तुम्हाला 50% डिस्काउंट आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा परीक्षा पॅटर्न कसा आहे एक्झामचा, तर तुम्हाला माहिती आहे 5 सब्जेक्ट पहिल्या पेपरमध्ये 1 ते 5 वर्गासाठी 5 सब्जेक्ट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे. हे 3 सब्जेक्ट कॉमन आहे आणि मग तुम्हाला 2 सब्जेक्टचे पेपर आहे. प्रत्येकी 30-30 प्रश्न आहेत, 30-30 मार्काला 150 प्रश्न, 150 मार्काला 150 मिनिटात क्वेश्चन पेपर सोडवायची. ऑफलाईन नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे. इथे 2 सब्जेक्ट आहे. आता इथे जे 2 तुम्ही भाषेचे पेपर घेणार आहात तेच पेपर तुम्हाला पेपर 2 ला पण सेम असणार आहे, बदल नसणार आहे. पेपर 2 मध्ये पण तुम्ही बघितलं तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी आहे, मॅथमॅटिक्स आणि सायन्स. आता मॅथमॅटिक्स आणि सायन्स आणि सोशल स्टडीज हे दोघं ऑप्शन तुम्हाला असणार आहे बघा. आणि मग 2 लँग्वेजचे पेपर आहे तुमचे बघा, लँग्वेज 1 लँग्वेज 2 सेम 30 क्वेश्चन 30 क्वेश्चन 30 क्वेश्चन 90 आणि ह्या दोघांपैकी एक तुम्हाला ऑप्शन घ्यायचा आहे 60-60. 150 क्वेश्चन 150 मार्कांना 150 मिनिटात तुम्हाला सोडवायचे. मग पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपरला तुम्हाला सेम लँग्वेज निवडायची. लँग्वेज 1 जर घेतली तुम्ही तर ती पेपर 1 ला पण तीच, पेपर 2 ला पण तीच. लँग्वेज 2 जर निवडली तर पेपर 1 ला जी आहे तीच पेपर 2 ला पण असणार आहे. हे निवडीचे निकष काय असणारेत आणि तुम्हाला ऑप्शन किती आहे, टोटल 20 लँग्वेज जे आपल्याला परिचित असे लँग्वेज मी तुम्हाला अंडरलाईन करतो. इंग्लिश आहे, हिंदी आहे, त्यानंतर मराठी आहे, त्यानंतर उर्दू पण आहे, बरेच जण संस्कृती पण घेऊ शकतं बघा. असे ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. सो कंपल्शन असं नाहीच आहे की तुम्हाला ही भाषा घ्यावीच लागेल, नाही, चॉईस आहे. पण चॉईस घेताना बघा अशा चॉईस तुम्ही घेऊ शकता. महत्वाचे 4 निकष तुम्हाला मी सांगतो. पहिलं, सोपी भाषा प्रथम घ्या. सोपी भाषा तुम्हाला जी लँग्वेज जेवढी मी तुम्हाला सांगितले, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, संस्कृत असेल, तुम्हाला यापैकी 2 लँग्वेज निवडायचे. त्या 2 पैकी पहिली लँग्वेज कोणती घ्यायची, प्रथम भाषा. प्रथम भाषा तुम्ही जी सोपी वाटते ती घ्या. उदाहरणार्थ मी मराठी घेतली की सर मी पहिलीपासून मराठी शिकत आलेली आहे तर मी मराठी पहिले घेतो. याचा फायदा काय होणार आहे, प्रथम भाषा जर तुम्ही मराठी घेतली किंवा आवडता सोपी भाषा जर घेतली तर आवडत्या भाषेत प्रश्न तुम्हाला अवघड येणार आहे. अवघड इन द सेन्स मी तुम्हाला घाबरत नाही आहे. म्हणजे काय, प्रथम भाषा म्हणजे असा विचार केला जातो की पेपर सेटर काय विचार करतो की याची प्रथम भाषा यांनी जर मराठी घेतली तर हा मराठी मधला उमेदवार आहे किंवा मराठी विषयातला आहे, मराठी मधला तज्ज्ञ आहे, मराठी चांगलं जमतं याला प्रथम भाषा म्हणून. सो मराठीसाठी याला त्याची पूर्णता डेप्थ पर्यंत पातळी चेक केली जाते. म्हणजे तुम्हाला इथे उतारे पण थोडे मोठ्या लेवलचे आहेत, जास्त लेवलचे आहे, मोठे असणार आहे. त्यानंतर त्याला गद्य पण असणार आहे, म्हणजे कविता पण असणार आहे, तुम्हाला ज्यावरती प्रश्न असणार आहे. म्हणजे पेपर 1 जो लँग्वेजचा आहे थोडा अवघड असतो आणि तो अवघड जो असणार आहे ती जर भाषा तुम्ही सोपी घेतली जी तुम्हाला सोपी वाटते तर तुम्हाला तो विषय टॅकल करता येईल. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, मग त्यामुळे काय होतं, द्वितीय भाषा मात्र तुम्हाला काय प्रश्न सोपे येतात. कारण पेपर सेटरचा विचार असा असतो की प्रथम भाषेने जी घेतली आहे त्या भाषेत तो तज्ज्ञ आहे किंवा ती भाषा त्याला चांगली जमते, म्हणून तो विषय, तो लँग्वेजचा विषय किंवा लँग्वेजमध्ये प्रश्न थोडेसे कठीण असतात जे तुम्ही टॅकल करू शकतात. मग दुसरी लँग्वेज असते ना ती जनरली सोपी येते. आतापर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर चेक करा पाठीमागचे, तर असं घडलेलं आहे. आणि मग चौथा मुद्दा आहे की अवघड भाषा टाळून प्लॅन पण करता येऊ शकतो. म्हणजे इंग्लिश एखाद्याला अवघड वाटत असेल, इंग्लिश सोडून तुम्ही इतर भाषा घेऊ शकता. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे दाखवलं बघा, एखाद्याला इंग्लिश अवघड वाटत असेल तर मराठी सोपं आहे म्हणून मराठी पहिली भाषा घेतली, हिंदी दुसरी भाषा घेतली.
एखाद्याला हिंदी अवघड वाटत असेल तर मराठी पहिली घेतली, इंग्लिश दुसरी घेतली. एखाद्याला मराठी अवघड वाटत असेल, इंग्लिश पहिली घेतली, हिंदी दुसरी घेतली. ही ऑप्शन उदाहरण दिले तुम्हाला. यापैकी तुम्ही असा विचार करू शकता किंवा इतरही भाषांचा विचार तुम्ही करू शकता. पण प्रथम भाषा घेताना विचार करा की प्रथम भाषेवरती क्वेश्चन्स थोडेसे अवघड येतात. त्यामुळे प्रथम भाषा तीच निवडा जी तुम्हाला, जो विषय तुम्हाला सोपा आहे. सो एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे. हा प्लॅन तुम्ही वर्कआउट करून बघा. 100% तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो. किंवा ह्या दोन्ही भाषेला तुम्हाला 30 + 30 60 मार्क आहेत. 60 प्रश्नांना 60 प्रश्न 60 मार्कांसाठी आहे. मॅक्सिमम स्कोर तुम्ही इथे करू शकणार आहात. उरलेले 20 30 25 30 प्रश्न तुम्हाला पाहिजे, 25 30 मार्क तुम्हाला पाहिजे, ते इतर विषयामधनं घेऊ शकतात. तर नीट विचार करा. आणि हा तर मुद्दा नीट लक्षात घ्या की उरलेले जे विषय आहेत तुमचे ते फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच येणार आहे. लँग्वेजचे सोडले तुम्ही कोणतीही लँग्वेजची भाषा घ्या, तुमचे इतर जे उरलेले विषय आहेत जसं की पेडागॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे किंवा EVS आहे, हे सगळे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्येच येणार. तिथे काही ऑप्शन नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा मेजर प्रश्न मेजर विद्यार्थ्यांचा होता. तो त्याचं सोल्युशन तुम्हाला मी दिलेलं आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा. आणि जाताना परत एकदा सांगतो, तुम्ही जर CET 2026 तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचे डेमो लेक्चर 2 दिवसापासून यूट्यूबला अवेलेबल आहे. एकदा बघा. उद्यापासून ॲपला फक्त अवेलेबल असणार आहे. सो लगेच जॉईन करा. बॅचेसची फी पण दोन्ही बॅचेस बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड बॅचेस दोन्ही बॅचेसची फी 1599 आहे. आणि ओल्ड स्टुडंट असेल तर 50% ऑफ पण आहे. सो बॅच जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरनं इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे, डाउनलोड करा. हवी ती बॅच परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. मनात अजून प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.